राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक अमोल मिटकरी ने बीजेपी के विधायक सुरेश धस पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि धनंजय मुंडे को मंत्री पद मिलने के बाद सुरेश धस उनके खिलाफ जलन से भरे हुए हैं और यह केवल एक राजनीतिक प्रतिद्वंदिता का ही हिस्सा है। साथ ही अमोल मिटकरी ने यह सवाल उठाया कि सुरेश धस को धनंजय मुंडे की सुपारी किसने दी है, इस पर जांच होनी चाहिए। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे, मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली ती निंदनीय आहे। त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे। या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली। मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे। त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही। महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते जे कालपासून पुढे आले आहेत, काल खासदार संजय राऊतांना पुढे आणलं गेलं आहे, म्हणजे सर्व एकत्र येऊन संदीप क्षीरसागरबद्दल बोलण्यासारखं काही वेगळं नाही। जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीने जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्यांबद्दल कशी असू शकते यात काही दुसरं सांगण्याची गरज नाही। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलं आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे। हमाम में सब नंगे होते हैं सुरेश अण्णा, त्यामुळं जे काही तुम्ही करता आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का हे बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला कळून चुकलं।